टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील सावरपाटी या सावरपाटी गावाची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी पाण्यामुळे अनेकांचे किडन्या खराब झालेल्या आहेत आणि या अशी परिस्थिती आहे। पाहू शकता की या ठिकाणी गावकरी सर्व बसलेले आहेत, यातल्या अनेकांच्या किडन्या खराब झालेल्या आणि यासमोर आपण पाहू शकता की हे जे आहेत रुग्ण बसलेले आहेत, त्यांच्या किडन्या खराब झालेल्या आहेत, ते रुग्णातून आलेले आहेत। नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया की दादा मला सांगाल तुम्ही आता दवाखान्यात आले, नेमकं डॉक्टर काय सांगले आणि काय आजार तुम्हाला? पाण्यामुळे किडनी खराब झालेली आहे तुमची। तर पाणी खराब असल्यामुळे पाण्यावर क्षार असं म्हणजे साय येते अशी पाण्यावर फुली, तर त्यांना किडनी गेली डायरेक्ट। डॉक्टरने पाण्यामुळे किडनी गेली तुमची। कधीपासून तुम्हाला हा त्रास आहे? मला आता तरी 5-6 महिने झाले त्रास झाला आता। कुठे कुठे तुम्ही उपचार घेतलेत? नाही, जळगावला घेतले, उल्हासपाडला, इकडे संभाजीनगरमध्ये याला गेलो, सिग्मा हॉस्पिटलमध्ये। त्याने सांगितलं तुम्हाला किडनी गेली तुमची, हे 75 काही पॉइंट किडनी राहिली आहे। बरोबर, हे होते रुग्ण ज्यांच्या किडन्या खराब झाल्या, त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहे। अजून काही गावकरी आपल्या सोबत आहेत, तिथे महिला या। मला सांगाल की बा सध्या तुमच्या गावात पाणी कसं येते आणि काय कसं आहे? आमच्या गावात पाणी खरं आहे, 4 सगळी पांढरी फटक आहे ते पाण्यामुळे, आणि ते पाणी प्यायलं की पोट दुखतात, नेहमी आजारी पडतो आम्ही पोटासाठी। मग दवाखान्यात जावं लागते, गोळ्या इंजेक्शन घेतले कमी पडते, मग अजून चालू। आपल्याच बाजूने या ठिकाणी आजीबाई आहेत, यांचं इथे वय झालेलं आहे। आणि कशी आहे आजीबाई, तुम्ही आता वय झालं आहे, या गावात सुरुवातीपासून पाणी कसं आहे आणि आता सध्या कसं पाणी आहे का? आमच्या गावात खारं पाणी आहे आणि लागे साय क्षार आहे, असे भांडेले पांढरे फटक डाग पडतात, सायचे साय वर येते, आणि त्या आम्हाला बी आमचे पोटं दुखतात, लेकराचे पोटं दुखतात, आणि लागे संडासले जातात। हो, ही समस्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपल्यासोबत अजून काही गावकरी आहेत। दादा मला सांगाल की सध्या या गावात पाणी तुम्ही कुठून आणता आणि सध्या काय नियोजन आहे तुमचं पाण्याचं? म्हणजे तुम्हाला जे पाणी तुम्ही आणता, असं माहित पडलं तुम्ही शेगावून पाणी आणता, किती किलोमीटर आहे आणि सध्या तुम्ही काय स्थिती, सध्या पाण्याची काय स्थिती आहे? आमच्या गावात सध्या 2-3 पेशंट आहेत किडनीचे, त्या भीतीपोटी मी शेगाववरून वारी हनुमानचं पाणी आणतो घरच्या लोकांसाठी। आणि किती किलोमीटर आहे अंतर? शेगाव इथून 25-30 किलोमीटर आहे। 30 किलोमीटरहून दर दुसऱ्या दिवशी मला पाण्यासाठी जावं लागते। मग गावात जे पाणी आहे हे काय नळ योजना या ठिकाणी मी पाहिली आहे, पण पाणी कसं आहे? म्हणजे काय आमच्या गावात नळ योजना आहे, नळ योजनेचं दोन्ही बोरचं पाणी एकदम खारं आहे, आणि खारं म्हटलं म्हणजे खूपच खारं आहे, ते पिण्यायोग्य नाहीच, पण ते नाईलाज असतो आमच्या गावकऱ्याला प्यावं लागू राहिलं। ही होती या ठिकाणी गावकऱ्यांची समस्या। या ठिकाणी काय पाणी आहे, पण पाणी हे त्यांचं आता विष बनलेलं आहे। कारण काय की या पाण्यामुळे त्यांचा आता किडनीचा आजार होत आहे आणि त्यांचा आता जीवन आणि मृत्यूशी त्यांचा संघर्ष या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे सरकार याकडे लक्ष देईल का आणि यांच्या समस्या सोडेल का, याकडे सर्व पाहणं औचित्य ठरणार आहे। गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।